भारत पाकिस्तान युद्धाला अमेरिकेच्या मध्यस्थी केल्यानंतर युद्धविराम मिळालं, परंतु त्यानंतर 3 तासांमध्येच पाकिस्तानने सीज करार तोडला आणि पुन्हा भारतावर हवाई फायरिंग चालू केली, ड्रोनने हल्ले केले। यानंतर आता सोशल मीडियावर खूपच नरेंद्र मोदी यांना ट्रोलिंग केली जात आहे। इंदिरा गांधी जे माजी पंतप्रधान होते त्यांचीही बऱ्याच जणांना आठवण होत आहे। बऱ्याच जणांनी असे ट्विट केले आहे की एक महिला असून इंदिरा गांधी यांनी अमेरिकाला नाकावर टेचून पाकिस्तानचे 1971 ला 2 तुकडे केले होते, ज्यामध्ये एक तुकडा आताचा बांगलादेश आहे। अनेकांनी इंदिरा गांधी यांचे जुने भाषण व्हायरल केले, ज्यामध्ये इंदिरा गांधी म्हणत आहे अमेरिका जो एक देश आहे जो 3000-4000 मैल भारतापासून लांब आहे, तो आपल्याला अक्कल शिकवू शकत नाही आपल्या प्रश्नांमध्ये। तसंच अनेकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी 7 जन्म जरी घेतले तरी ते इंदिरा गांधी सारखे निर्भयपणे निडरपणे भारताचं नेतृत्व पाकिस्तान विरुद्ध करू शकत नाही। तर मित्रांनो, 1971 मध्ये नेमकं काय झालं होतं तर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते। परंतु हे युद्ध होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांनी इंदिरा गांधी यांना युद्ध करू नका, तुम्ही सीज फायर करारावर थांबा असा आदेश दिला होता। परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांचा आदेश हा केराच्या टोपलीमध्ये टाकला आणि युद्ध केलं आणि लष्कर प्रमुख जे भारताचे होते त्यांना आदेश दिला की तुम्ही युद्ध करा, जे काय परिणाम होतील आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला सामोरे जायला मी खंबीर आहे। आणि त्यानंतर भारताने बांगलादेश हा एक नवीन देश निर्माण केला पाकिस्तानचा तुकडा करून, आणि इंदिरा गांधींनी एक वेगळाच इतिहास रचला, ज्याचं गुणगान आजही भारतीय इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे। परंतु नरेंद्र मोदी यांनी पण असंच काही करावं असं अनेकांची अपेक्षा होते ज्यावेळेस हे युद्ध चालू झालं 2 ते 3 दिवसापासून। परंतु अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः माघार घेतली आणि युद्धाला विराम लावला, त्यामुळे त्यांना खूप ट्रोलिंगला समोर जावं लागत आहे। काय वाटतं ह्याबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।